आपण इयत्ता 6वीतील नवीन अभ्यासक्रम जो बदललेला आहे 2026-27 यानुसार आपण पाठ क्रमांक 4 आकृतिबंध याविषयी थोडंसं स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर आज आपण इयत्ता 6वी गणित विषयाचा घटक क्रमांक 4 आकृतिबंध हा अभ्यासणार आहोत। आता यामध्ये आपल्याला थोडीशी उजळणी करण्यासाठी दिलेली आहे आणि प्रश्न दिलाय खालील सारणी पूर्ण करा। आता सारणी पूर्ण करा म्हणजे काय, तर त्यामधील सम, विषम, मूळ आणि संयुक्त संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। आता समसंख्या म्हणजे काय आणि समसंख्या ओळखायच्या कशा, तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात यांना काय म्हणतात, समसंख्या। ह्या झाल्या आपल्या समसंख्या। म्हणजेच 2च्या पाढ्यामधील सर्व संख्या कशा आहेत, या समसंख्या आहेत। म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपं आहे। 2च्या पाढ्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या कशा आहेत, समसंख्या। आता विषम संख्या म्हणजे काय, तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतील त्या संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या। म्हणजेच 2च्या पाढ्याच्या व्यतिरिक्त ज्या संख्या राहतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या असे म्हणतो। तर त्यानंतर आपल्या आहेत मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना 1 किंवा स्वतः त्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या। आता मूळ संख्यामध्ये कुठल्या संख्या येतात, 1, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37 अशा बऱ्याच संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंत। अशा संख्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या। समसंख्या, विषम संख्या आणि ह्या झाल्या मूळ संख्या। आता आपण संयुक्त संख्या म्हणजे काय पाहू। संयुक्त संख्या, संयुक्त म्हणजे काय, तर संयुक्त संख्या म्हणजे काय, तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्या बाजूला काढून राहिलेल्या सर्व संख्या ज्या आहेत त्या असतात संयुक्त संख्या। उदाहरणार्थ इथे दिलेत आपल्याला 4, 6, 8, 9, त्याच्यानंतर 10, 12, 14, 15 अशा आपण लिहू शकतो 1 ते 100 पर्यंतच्या। 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या या जोडमूळ संख्या असतात। ज्या संख्यामध्ये काय असतं, 2चा फरक असतो त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असे म्हणतो। आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला म्हणजे ती स्वतः ती संख्या आणि दुसऱ्या संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो। आता त्यांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या असतात। तसेच 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्याचे एकूण 8 जोड्या आहेत। ज्यांचा सामायिक संख्याचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्येला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या असे म्हणतो। म्हणजे ज्या 2 संख्या दिलेल्या असतात आणि त्यांचा विभाजक हा 1 असतो त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो। अशा प्रकारे आपण हा आकृतिबंध समजून घेतलेला आहे, तो आपण सोडून घेऊया। आता आपण इथं समसंख्या लिहूया, 2, 4, 6, 8, 10च्या ऐवजी आपण 0 लिहू शकतो, 11 ही नाही, नंतर 12। विषम संख्या 1, 3, 5, 7, 11, 13, 17। मूळ संख्या 2, 3, 5, 7, त्याचबरोबर 11, 13, 17, 19। आता संयुक्त संख्या 4, 6, 8, 9, 10,
12, 14, नंतर 15 अशा आपण पुढं लिहू शकतो. 16 अशा अनेक संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत त्या आपण लिहू शकतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये सराव संच 4.1 सोडूया. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.